नमस्कार. मी दीपक जाधव, दुपूर तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. बघा, आपल्या हवामान शृंखलेमध्ये आपण जो यूट्यूब चॅनल चालू केला, त्याच्यामध्ये त्याचं यूट्यूब चॅनलचंच नाव आहे दीपक जाधव, हवामान, अध्यात्म, शेती, आरोग्य, योगा. आता ह्या वेगवेगळ्या सदरामध्ये आपण आज एका वेगळ्या विषयावरती म्हणजे टोमॅटो पीक, कीड रोग आणि नियंत्रण आणि ढोबळमानाने माहिती असे बघू. तर बघा मित्रांनो, टोमॅटो हे जे पीक आहे आपल्या भारतामध्ये एक महत्वाचं अर्थार्जन, शेतकऱ्याला पैसे करून देणारं एक पीक आहे. त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड ही होत असते. आपल्याकडे टोमॅटोची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी तिन्ही हंगामात नाशिक जिल्ह्यात होते. बघा आता नाशिक जिल्ह्याचाच विचार करायचा झाला तर नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे 2 ते 3 बेल्ट पडतात. जवळपास उन्हाळी बेल्ट आहे, कळवणचा बेल्ट आहे. उन्हाळी हंगामात तिकडे टोमॅटो होतात. रब्बी हंगामात दिंडोरी तालुका पश्चिम भागामध्ये टोमॅटो होतात आणि खरीपमध्ये जो येवल्याचा भाग आहे, चांदवडचा भाग, निफाडचा भाग, या भागामध्ये आर्लीमध्ये टोमॅटो जोरदार उत्पन्न घेतलं जातं. आता टोमॅटो लागवडी करताना कुठली तयारी केली पाहिजे? तर आज आपण जे काही बोलणार आहे, तर कुठल्याही कंपनीचं शेड्यूल नाही वापरायचं आपल्याला किंवा कुठल्याही कंपनीचा प्रतिनिधी म्हणून नाही. तर मी माझ्या शेतीमधील 25 ते 30 वर्ष जे आमचे बापजा जे टोमॅटो करत आले, मी मी देखील करत आलो आणि त्या फार्मर प्रॅक्टिस तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. जेणेकरून अ, जर बघितलं तुम्ही एखाद्या कंपनीचं शेड्यूल जर बघितलं, त्यांनी खूप अवघड टाकलेलं असतं शेतकऱ्यांना. एक म्हणता ना की मेहंगा रोए बार बार और सस्ता रोए एक बार. म्हणजे शेतकरी कुठल्या तरी एखाद्या दुकानदाराचं, कुठल्या तरी एखाद्या कंपनीचं शेड्यूल घेतो आणि त्याच्यामध्ये खूप खर्च होऊन जातो त्याचावाला. आणि खर्च होतो आणि तो खर्च होत असताना त्याचं आर्थिक जी बाजू आहे ती कोलमडली जाते. बघा आता या व्हिडिओचं टायटल दिलंय आपण टोमॅटो कीड रोग नियंत्रण. रोग आणि कीड या बाजूला साधारणपणे 6 रोग आणि 6 कीड हे दिलेलं आहे. आता एखाद्या कंपनी काय करते माहिती का? एक शेतकऱ्यांना एक भ्रमित करते की असे असे रोग असतात आणि ह्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बघा पहिलीच समस्या सांगतो तुम्हाला. एक तर टोमॅटो लागवड करताना कुठली काळजी घेतली पाहिजे? तुम्हाला जी टोमॅटो लागवड करायची आहे, तर ती खरीप हंगामात आपल्याकडे लागवड करतात साधारणपणे. टोमॅटो लागवड करताना साधारणपणे उन्हाळ्यामध्ये जमीन कमीत कमी 2 ते 3 महिने शेकली पाहिजे. म्हणजे आपण जे म्हणतो की नांगरट करून ती जमीन शेकली पाहिजे आणि त्या अगोदर ती उन्हाळ्यात एक तर त्या जमिनीत कांदे पाहिजे किंवा दुसरं कुठलं तरी पीक पाहिजे. नाहीतर उन्हाळी टोमॅटो करतात लोक, ती जमीन पलटी मारतात आणि परत टोमॅटो करतात. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये डम्पिंगचा इश्यू आपल्याला जाणवतो. म्हणून टोमॅटो करताना पिकांची फेरपालट झाली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 महिने जमीन शेकली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जे कुजलेलं जे शेणखत आहे ते उन्हाळ्यातच पसरून आणि मग पाऊस पडून उंच बेड पाडून आणि मल्चिंग पेपर टाकून त्या ठिकाणी लागवड करा. आता थोडक्यात आपला जरी विषय नसला तरी मी हे सांगतो का? तर आम्ही त्या पद्धतीने करतो. सॉरी. बघा आता विषय असा आहे की जातीची निवड. टोमॅटोच्या ज्या व्हरायटी कुठली निवड केली पाहिजे? आता नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक 20 किलोमीटरला व्हरायटी बदलते. त्यामुळे तुमच्या भागामध्ये जी व्हरायटी सूट होते, चांदोड भागात वेगळी, वडनेर भागात वेगळी, इंदोरी भागात वेगळी, गिरणाऱ्या पट्ट्यात वेगळी, कळवणकडे वेगळी, इकडं येवल्यामध्ये रौंद्या वगैरे त्या साईडला कोपरगावकडे वेगळी, सिन्नरकडे वेगळी, म्हणजे अशा बागलाण सटाण्याकडे वेगळी, मालेगावच्या भागात वेगळे, अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहे. तुमच्या भागाला जी सूट व्हरायटी होईल ती तुम्ही त्या ठिकाणी निवड करायची. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, टोमॅटो लागवड केल्यानंतर मी ज्या पहिल्या पद्धतीने सांगितलं की जमीन शेकली पाहिजे, उंच बेड पाहिजे, कुजलेलं शेणखत पाहिजे, डम्पिंग येऊ शकत नाही. तिथंच मुद्दा तुमचा संपला. जर जिथं डम्पिंग येत असेल
तर त्या ठिकाणी या काळज्या घेतल्या जात नाही. आता बघा, टोमॅटो लागवड करताना अंतर साधारणपणे पावसाळी टोमॅटो हे 2 फुटावरती लागवड केली पाहिजे. नाही तर आपल्याकडे टोमॅटो काढून कांदे करायचे म्हणून फुटावर लागवड करतात. 1 फुटावर लागवड केल्यानंतर टोमॅटो चालू व्हायच्या आतच त्याचा पाला गेलेला असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये कळ्यांवर, फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, जंतुमोनस रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो. आता बघा, आता आपण साधारणपणे आधी टोमॅटो रोगावर येणारे रोग बघूया. कुठले कुठले रोग हे टोमॅटोवर येतात आणि त्या रोगांमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. एकतर शेतकरी त्याचा अभ्यास करत नाही. बघा आता टोमॅटोवर येणारे रोग: अर्ली ब्राईट, लेट ब्राईट, सर्कोस्पोरा करपा, बॅक्टेरियल करपा, अँथ्रॅकनोज करपा आणि गेरवा करपा. आता हे असे साधारण पॅथोजन हे रोग आहे, स्वारोग. आता अर्ली ब्राईट बघा, आता अर्ली ब्राईट म्हणजे त्याच्या नावातच तो रोग आहे. अर्ली म्हणजे लवकर, म्हणजे लवकर येणारा करपा. त्याला शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर शेतकरी पॅथोजनचा अभ्यास करत नाही, तो भाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांनी थोडा अभ्यास ठेवा, असं माझं मत आहे. टोमॅटोवर किंवा कुठल्याही पिकावर जे रोग येतात ते साधारण 4 प्रकारच्या बुरशीच्या कुळातून आपल्याला येतात. ते म्हणजे ॲस्कोमायसिटिस, ओमायसिटिस, झोगोमायसिटिस आणि बॅसिडोमायसिटिस. ह्या बुरशीचे जे कुळ आहे, या कुळांमधूनच सगळ्या रोगांचा उद्भव होतो आणि आपल्याला त्या हे जे ॲस्कोमायसिटिस, ओमायसिटिस, झोगोमायसिटिस, आता अर्ली ब्राईट जो आहे हा अल्टरनेरिया या प्रकारच्या एका बुरशीच्या कुळामुळे तो येतो. ॲस्कोमायसिटिस गटातील ती बुरशी असते. अर्ली ब्राईट म्हणजे लवकर येणारा करपा. तुम्ही डिस्प्लेवर पाहू शकता, मी त्याची इमेज टाकतो की कशा प्रकारे अर्ली ब्राईट असतो. आणि ह्या अर्ली ब्राईट करता कुठली बुरशीनाशक घेतली पाहिजे, आपण त्याची देखील चर्चा करूया. त्याच्यानंतर येतो लेट ब्राईट. आता लेट म्हणजे उशिरा येणारा करपा. त्या उशिरा येणाऱ्या करप्यावर कुठली बुरशीनाशक घेतली पाहिजे? साधारण फायटोप्थोरा जो बुरशीचं वर्ग आहे, म्हणजे ओमायसिटिस, म्हणजे डावणीच्या वर्गातील ज्या बुरशी आहेत त्या लेट ब्राईट आणतात टमाट्यावरती. आणि हा साधारण टोमॅटो चालू झाल्यानंतर येतो, 2-4 खुडे झाल्यानंतर येतो. आणि हा जो अर्ली ब्राईट आहे हा सुरुवातीच्या काळातच येतो. मग तो पानावर येतो, कोळ्या तणाव्यावर देखील येतो, कळीवर देखील येतो. आता तिसरा जो आहे सर्कोस्पोरा करपा. आता लेट ब्राईटची पण इमेज टाकली, तुम्ही बघा डिस्प्लेवर बघून घ्या. आणि तिसरा जो आहे सर्कोस्पोरा करपा. आता डिस्प्लेवर त्याची सिम्पटम्स टाकले. सर्कोस्पोरा कसा असतो पाहून घ्या तुम्ही सर्वांनी. त्याच्यावरती आपण रोग नियंत्रण देखील बघू. आधी फक्त रोगांची माहिती या ठिकाणी आपण घेऊन राहिलो. आता चौथा जो आहे बॅक्टेरियल करपा. आता हा बॅक्टेरियल करपा म्हणजे जीवाणूंमुळे येणारा करपा. आता बुरशीमुळे येणारा करपा आणि फंगसमुळे येणारा करपा आणि बॅक्टेरियांमुळे, जीवाणूमुळे येणारा करपा, असे करप्याचे 2 प्रकार पडतात. आता हा बॅक्टेरियल करपा जो येतो, हा करपा कुठे कुठे येतो? बॅक्टेरियल करप्याची इमेज डिस्प्लेवर बघा, मी टाकली. हा बॅक्टेरियल करपा साधारण फळावर येतो, कळ्यांवर येतो, पिवळ्या कळ्यांच्या दांड्यांवर येतो, फांद्यांवर येतो. सगळ्या ठिकाणी हा करपा, बॅक्टेरियल करपा येतो. हा बॅक्टेरियल करपा जो येतो हा कशामुळे येत असावा? साधारण जेव्हा बुरबुर पाणी झड लागते, सतत ओलावा असतो आणि जर तुमच्या टोमॅटोच्या प्लॉटच्या जवळ जर द्राक्षाचं क्षेत्र असेल आणि पावसाळ्यामध्ये ज्या सपकेन झालेल्या काडीला पुढच्या भागात कवळे तणावे फुटत असतात आणि त्याच्यावरती झॅन्थोमोनस विटिकोला, झॅन्थोमोनस नावाचा जो करपा येतो, जीवाणू करपा, हाच करपा हवेद्वारे टोमॅटोच्या प्लॉटवर पसरला जातो. त्याचे जीवाणू पाण्यामार्फत हवेद्वारे पसरले जातात आणि बागाजवळच्या याच्यावरती मोठ्या प्रमाणावर जीवाणू करपा, बॅक्टेरियल करपा दिसतो. बॅक्टेरियल कॅन्कर, जीवाणू करपा
बॅक्टेरियल करपा असे त्याला विविध प्रकारची नावं त्या ठिकाणी असतात. आता बॅक्टेरियल करपा कशामुळे येतो? बागेजवळच्या याच्यावर येतो, सतत ओलावा त्याच्यात येतो. त्याच्यानंतर अँटीबायोटिकचे स्प्रे जर गेले नसेल तर येतो, कॉपरचे स्प्रे गेले नसेल तर येतो. या सगळ्या गोष्टी आपण त्यानंतर बघू. आपण करप्याचे प्रकार बघतोय. 5वा जो प्रकार येतो अँथ्रॅकनोज करपा. बघा डिस्प्लेवर मी टाकलंय की अँथ्रॅकनोज नावाचा जो करपा आहे हा कशा प्रकारे दिसतो. हा करपा तुमच्या प्लॉटवरती वारंवारपणे दिसतोच. साधारण हा अँथ्रॅकनोज करपा कोरड्या वातावरणात आणि ओलसर वातावरणात दोन्ही वातावरणात येणारा हा जो करपा आहे आणि हा करपा साधारणपणे सिम्पटम्स त्याचे तुम्ही डिस्प्लेवर पाहू शकतात. त्याचं रोग नियंत्रण आपण नंतर बघू. त्याच्यानंतर 6वा जो करपा आहे गेरवा करपा. आता काय झालं की एक 3-4 वर्षापासून शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त प्रमाणात भेडसावणारा हा गेरवा करपा आहे. या गेरवा करप्याचे लॅबमध्ये अनालिसिस केल्यानंतर असं दिसलं की हा जो 3 नंबरचा सर्कोस्पोरा करपा आहे ना, सुडो सर्कोस्पोरा चे बीजाणू त्या ठिकाणी दिसले शास्त्रज्ञांना, त्यालाच गेरवा करपा म्हणतात. हा गेरवा करपा साधारणपणे द्राक्षाच्या पानावर तेलकट डाग जसा येतो पिवळा, तसा टोमॅटोच्या पानावरती पिवळा तेलकट डाग येतो. आणि हा पिवळा तेलकट डाग साधारणपणे खालच्या पानावर जुन्या पानावर दिसतो. आणि जर वातावरण जर टेम्परेचर वाढलं, दमट वातावरण झालं आणि ओलसरपणा देखील असला, पहाटे दव पडलं, तर हा अतिशय जलदरित्या झाडाच्या वरच्या बाजूला शेंड्याकडे सरकत जातो. त्याला गेरवा करपा असे म्हणतात आणि हा मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. साधारणपणे या 6 रोगांची आपण थोडक्यात माहिती बघितली. आता या 6 रोगांवरती मी पहिल्यांदा एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. बघा, जर आपल्या शेतकरी वर्गांमध्ये एक गैरसमज आहे की गैरसमज असा आहे की कॉपरची स्प्रे मारल्यानंतर फुलगळ होते. आता आम्ही काय केलं, एका ग्लासमध्ये 5 ग्रॅम कॉपर घेतलं. आपण 5 ग्रॅम तर काही लिटरला 5 ग्रॅम घेतच नाही. 5 आपण 2 ते 2.5 ग्रॅम पर्यंत कॉपर घेतो. आम्ही 5 ग्रॅम कॉपर घेतलं, डिझॉल्व केलं ते आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटोचा जे काही पिवळ्या कळ्या असतात त्याची डिपिंग केली. आम्हाला असं आढळलं की कुठलीही त्याच्यात कळीची गळ झालेली नाही. 5 ग्रॅमनं घेऊनही गळ होत नाही. त्याच्यामुळे होतं काय, पावसाळ्याच्या वातावरणामध्ये एकतर कळी कूज फार लवकर होते, बुरबुर पाणी झड पाणी चालू असतो आणि कॉपरचे स्प्रे घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की कॉपरमुळेच फुलगळ होते. कॉपरचा आणि फुलगळीचा काहीही संबंध नाही तसा विचार केला तर. त्यामुळे शेतकरी वर्गाने टोमॅटोची लागवड झाल्यानंतर 1 ग्रॅमने कॉपरचे स्प्रे सुरू करायचे. तुम्ही प्रत्येक 5व्या 4थ्या 5व्या दिवशी कॉपर गेलंच पाहिजे. कॉपर घेताना शक्यतो करून कॉपर ऑक्झी क्लोराईड, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर सल्फेट अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कॉपर वापरायचं. तुम्ही जर सल्फर मिलचं टॉपगन जर घेतलं तर त्या टॉपगनमध्ये पेटेंटेड कॉपर आहे, त्याचं प्रमाण देखील कमी आहे, क्वालिटी त्याला. बघा, तुम्ही जर सुरुवातीपासून जर कॉपरचे 2 ग्रॅमने स्प्रे जर प्रत्येक 3-4 दिवसाला घेत राहिले तर तुम्हाला 70% बुरशीनाशक कमी वापरावी लागतात. 70% बुरशीनाशक ही तुम्हाला कमी वापरावी लागतात. प्रत्येक 4थ्या 5व्या दिवशी कॉपरचे स्प्रे घेत राहा. खूप सोपा आणि कमी खर्चाचा फॉर्म्युला आहे. हा कुठलीही कंपनी तुम्हाला सांगणार नाही. कारण कंपनीला जर आपण जर म्हटलं असं असं करा तर कदाचित कंपनीची बुरशीनाशक खपणार नाही. हा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे की ह्या सर्वच रोगांवरती कॉपर काम करतात. लक्षात घ्या, या सर्वच प्रकारच्या रोगांवरती कॉपर काम करतं. त्यामुळे सुरुवातीपासून प्रत्येक 3-4थ्या दिवशी कॉपर कमी प्रमाणात घ्या. तुम्ही जर म्हटले की 200ला 500 ग्रॅम टाकायचं आणि द्यायचे स्प्रे, मग तसं नाही जमणार. टॉक्सिसिटी वाढेल कॉपरची. कॉपर फक्त 1 ग्रॅमनंच सुरुवात करा. 1 ग्रॅम, 200ला 200 ग्रॅम टॉपगन. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे आजार टोमॅटोवर येऊ शकत नाही. हा एक
फार सोपा फॉर्म्युला लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी याची नोंद करा. दुसरा महत्वाचा मुद्दा की आता आपण परत पहिल्यापासून एकदा त्याचा विचार करूया. अर्ली ब्राईट. आता बघा, अर्ली ब्राईट हा अल्टरनेरिया सोलोनिसी एस्कोमायसिटीस या गटातल्या याच्यातून येतो. आता अर्ली ब्राईट आणि लेट ब्राईट म्हणजे लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा ह्या रोगांवरती सारखीच बुरशीनाशके काम करतात. तरी पण साधारणपणे अर्ली ब्राईट वरती तुम्हाला कॅब्रिओ टॉप सुरुवातीच्या काळामध्ये एकदा स्प्रे केला. पण सुरुवातीच्या काळात माझं असं मत आहे की मेरिऑन एकरी 80 मिली प्लस पॉलिराम 400 ग्रॅम असा एक जर स्प्रे घेतला तर अर्ली ब्राईट येणार नाही. लक्षात घ्या, मेरिऑन मध्ये फ्लुक्झापायरॅक्झॅड, पॅराक्लोस्ट्रोबिन आहे आणि त्याच्यात पॉलिराम मिक्स केल्यानंतर अर्ली ब्राईट येऊ शकत नाही तुमचा. प्रभावी मॉलिक्युल SDSI सुसायनेट बेसचं बुरशीनाशक आहे किंवा कॅब्रिओटॉपचा एक स्प्रे घेतल्यानंतर किंवा जर बॅक्टेरियनमध्ये बॅसिलस सबस्टिलिस जर घेतलं तर अर्ली ब्राईट येत नाही. लक्षात घ्या. त्याच्यानंतर टोमॅटो जे कवळ्या तणाव्यावरती कळी जो करपा येतो तो देखील मेरिऑनमुळे थांबला जातो. फार प्रभावी बुरशीनाशक आहे. त्याच्यानंतर लेट ब्राईट, उशिरा येणारा करपा. टोमॅटो चालू झालेले असतात आणि याचा अटॅक होतो. आता लेट ब्राईट हा फायटोप्थोरा बुरशीमुळे येतो आणि ओमायसिटीस गटात असल्यामुळे सरळ सरळ लक्षात घ्या, त्याच्यावर डावणीची बुरशीनाशक मारायची. लक्षातच घ्या, अर्ली ब्राईट वरती कॅब्रिओटॉप, मेरिऑन वगैरे पॉलिराम घ्या. लेट ब्राईट वरती डावणीची बुरशी कुठलीही बुरशीनाशक वापरा. त्याच्यामध्ये मग तुम्ही कॅप्टॉप जे येतं कॅप्टन ते मारा किंवा क्लोरोथॅरोनिल कवच येतं किंवा डायमेथोमॉर्फ ॲक्रोबॅट येतं किंवा ॲमेट्रोट्रॉपिन झॅम्प्रो येतं किंवा आयप्रोव्हॅलिकार्प आणि प्रोपिनेप म्हणजे मेलडिओ येतं किंवा सायमोक्झेनिल म्हणजे कर्जेट येतं किंवा मेंडीप्रोपोमिड म्हणजे रिवर्स येतं किंवा ऑरेंडिस अल्ट्रा नवीन आलं ते पण डावणीवरती काम, लेट ब्राईट वरती काम करतात. ते कळी कूज देखील होऊन देत नाही हे बुरशीनाशक. त्यामुळे लक्षात घ्या, अर्ली ब्राईट जिथं नाव आलं तर तिथं डावणीचे बुरशीनाशक वापरा. तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक वापरून घ्यायचं. प्रत्येक 8 दिवसाला 15 दिवसाला त्याचा एक स्प्रे टाकायचा. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला लेट ब्राईटचा या ठिकाणी इन्फेक्शन दिसत नाही. त्यामुळे वेगळं असं काही करण्याची गरज नाही. अर्ली ब्राईट म्हटलं की तो डावणीच्या कुळातील बुरशीमुळे येतो, त्यामुळे डावणीची बुरशीनाशक वापरायची. आता सर्कोस्पोरा करपा. आता सर्कोस्पोरा जो करपा आहे त्याचे सिम्पटम्स बघा कशा पद्धतीने दिसतो तो डिस्प्लेवरती. या सर्कोस्पोरा करप्याकरता आणि गेरवा करप्याकरता आपण दोन्हींचा विचार करू आता या ठिकाणी. सर्कोस्पोरा आणि गेरवा या दोघांना थांबवण्याकरता तुम्हाला कॉपरचा एक स्प्रे टाकायचा आहे. झाला. त्याच्यानंतर गेरवा, या गेरवा करप्याकरता शास्त्रज्ञांनी जेव्हा सुडो सर्कोस्पोरा ज्यांना ते आढळलं त्याच्यानंतर त्याला कुठले स्प्रे घ्यायचे लक्षात घ्या. मी 12 वर्षापूर्वी एक कॉम्बिनेशन तयार केलंय गेरव्याकरता. जर प्लॉट सुंदर आहे तुमचा, एकदम 2 फुटावर लागवड केलेली आहे, एकदम जोरात प्लॉट आहे, एक स्प्रे टाकायचा तुम्ही 200 लिटरला किंवा 300 लिटरला. एकरी जर 300 लिटर पाणी लागत असेल तर किंवा 400 लिटर लागला असेल तर काही अडचण नाही तुम्हाला. 200 ग्रॅम डायमेथोमॉर्फ म्हणजे कॅब्रिओ ॲक्रोबॅट, 200 ग्रॅम ॲक्रोबॅट गेरव्या करपाकरता लक्षात घ्या बरं का. खालच्या बाजूला जो गेरवा लागतो पिवळे पाना, 200 ग्रॅम ॲक्रोबॅट त्या ठिकाणी घ्यायचंय. त्याच्यामध्ये 150 मिली कॉन्टाप हेक्झाकोनाझोल टाटाचं येतं ना, असं कॉम्बिनेशन करायचं. आता काही म्हणतील तर दोन्ही अंतर्प्रवाही, पण माझं फार प्रभावी आणि आवडतं असं कॉम्बिनेशन येते. गेरव्यावरती जबरदस्त परत लसच येते एक प्रकारची. वरच्या बाजूला अजिबात गेरव्याचा इन्फेक्शन वाढून देत नाही आणि सर्कोस्पोरा जो येतो तो देखील वाढून सर्कोस्पोरा आणि गेरवा 3 नंबर आणि 6 नंबर ह्या दोन्ही करप्यांवरती गेरव्या करप्याकरता अतिशय उत्तम ॲक्रोबॅट आणि कॉन्टाप असं कॉम्बिनेशन वापरा. काळोखी येते पिकांना. त्यानंतर चट्टे जे येतात फळावरती, बकाय रॉट म्हणतो आपण त्याला, तो देखील त्याच्यामुळे येत नाही. आता ह्या दोघांचा विचार केला आपण, सर्कोस्पोरा आणि गेरवा करपा. तर गेरव्यावरती लक्षात घ्या तुम्ही ते देऊ शकता. गेरव्यावरती अजून काही औषध आहे. जे ट्रायझोल जो गट आहे, ट्रायझोल गटामध्ये मग डायफेनोकोनाझोल म्हणजे स्कोर देऊ शकता तुम्ही किंवा प्रोपिकोनेझोल
टिल्ट किंवा डायफेनकोनेझोल आणि प्रोपिकोनेझोलचं कॉम्बिनेशन व्हेस्पा वगैरे बऱ्याच कंपन्यांचं टस्पा वगैरे ते देखील तुम्ही देऊ शकता. किंवा ट्रायसायक्लेझोल, नागार्जुनाचं सिविक येतं, ते देखील गेरव्यावरती चांगलं काम करतं. किंवा हेक्झॅकोनेझोल म्हणजे कॉन्टाप आणि टेबिकोनेझोल म्हणजे फॉलिक्युअर. फॉलिक्युअर आणि एक हेक्झाकोनेझोल म्हणजे क्वांटप. क्वांटप बाबत एक सांगतो, टोमॅटोला मी जसं तुम्हाला सांगितलं ना की कॉपरचे स्प्रे घेत राहा. सुरुवातीपासून जर 8-10 दिवसाला एक क्वांटपचा स्प्रे घेत राहिला तर अनेक प्रकारचे आजार टोमॅटोवरती येथे नाही. हा जो गेरवा करपा आहे त्याच्याकरता जर क्वांटपचे स्प्रे जर जात राहिले, आपलं ॲक्रोवेट क्वांटप तर घ्यायचंच आहे, पण ॲडिशनल देखील क्वांटप आणि कॅप्टप जे आहे ताकद, आपण जे टाटाचं ताकद येतं कॅप्टप आणि क्वांटप, त्याच्या जर एक स्प्रे गेला गेरव्याला चांगला प्रतिबंध त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. आता बघा दुसरा डिसीज बघू आपण. आता गेरव्यावरती तुम्हाला लक्षात आलं असेल, ॲक्रोबॅट कॉन्टॉपचं कॉम्बिनेशन सांगितलं, त्यानंतर डायफेनकोनेझोल किंवा टिल्ट स्कोरचं कॉम्बिनेशन वेस्पा देऊ शकता तुम्ही त्याला. कॉन्टॉपचे स्प्रे घेऊ शकता किंवा अजून मग ट्रायसायक्लेझोल म्हणजे सिविक घेऊ शकता किंवा टेबिकोनेझोल फॉलिक्युअरचे स्प्रे जरी घेतले तरी गेरव्याला चांगला उत्तम नियंत्रण भेटतं. आपले लोक आल्यानंतर मारतात, तर येण्याच्या आधीच ते द्या, बघा तुम्हाला कंट्रोल कसा त्या ठिकाणी भेटतो. आता पाचवा जो डिसीज आहे की अँथ्रॅकनोज करपा. डिस्प्लेवर बघा अँथ्रॅकनोज कसा दिसतो. आणि अँथ्रॅकनोज करता देखील कॉपरचे स्प्रे महत्वाचे ठरतात. अँथ्रॅकनोज करता अँट्राकॉल जे बाहेरचं जे येतं ते खास अँथ्रॅकनोजवर काम करतं. डायथेन Z78 येतं, Z78, अँट्राकॉल आणि कॉपर याचे स्प्रे जर घेत राहिलं किंवा टॉपगन आणि ताकद आणि टॉपगन 200 लिटरला साधारणपणे 200 लिटरला 250 ग्रॅम ताकद, त्याच्यामध्ये कॅप्टप आणि कॉन्टपचं कॉम्बिनेशन आहे, आणि ते 200 ते 300 ग्रॅम टॉपगन म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड असं कॉम्बिनेशन घ्या. तुम्हाला अँथ्रॅकनोज जो करपा आहे तो येणारच नाही. म्हणून हे जे आजार आपण बघितले किंवा फार अवघडात पडायचं नाही शेतकऱ्यांनी. लक्षात घ्या, माझा व्हिडिओ पॉज करून तुम्ही परत पाहू शकता की कशा प्रकारे मी या ठिकाणी तुम्हाला समजून सांगितले. खूप अवघडात जाण्याची गरज नाही. अर्ली ब्राईट काय, लेट ब्राईट काय, सर्कोस्पोरा करपा काय, बॅक्टेरियल करपा काय, अँथ्रॅकनोज आणि गेरवा काय, आणि राहिला मुद्दा इथं बॅक्टेरियल करपा. आता हा बॅक्टेरियल करपा मी सुरुवातीलाच सांगितलं का हा बागाजवळ जर कवळ्या फुटी निघतात, लोक बोर्डोचे स्प्रे देतात पण वरच्या बाजूला तरी तो येतोच. हा जो बॅक्टेरियल करपा येतो हा बागेजवळ फार दिसतो, त्यामुळे बागेवर बोर्डोचे स्प्रे देऊन बागाजवळचे शेंडे कट करून टाकणे किंवा जास्त शेंडे वाढून न देणे, बोर्डोचे स्प्रे घेणे. झॅन्थोमोनस विटिकोला जो झॅन्थोमोनस जो कवळ्या तणाव्यावर येतो तो येऊ न देणे, ते एक चांगलं गोष्ट आहे त्या ठिकाणी. त्यामुळं तो करपा हा बॅक्टेरियल करपा कुठे कुठे येतो, कवळ्या जे आहे कळ्या पिवळे असे घड असतात 5-5, 6-6 कळ्या, त्याच्या दांड्यावरती येतो. छोट्या छोट्या फळांवरती टिपके येतात, देवी गौरव आपण म्हणतो त्याला, देवी म्हणतो ना, त्याच्यावरती येतो. पानांवरती येतो, फांद्यांवरती येतो. हा बॅक्टेरियल करपा कुठेही येऊ शकतो. ऑलरेडी तुम्हाला सांगतो या बॅक्टेरियल करप्याची लागण खूप आधीच झालेली असते. आता शेतकरी 3 प्रकारचे अँटीबायोटिक या देवी करता, बॅक्टेरियल करप्याकरता वापरतात. तर थोडीशी नादानी शेतकऱ्यांची की अज्ञान म्हणावं शेतकऱ्याचं, की शेतकरी काय करतो की पाऊस सुरू झाला, टोमॅटोवरती फोड आले, देवी रोग दिसला की मग अँटीबायोटिक आणायचं आणि मारायचं. त्याचा काय उपयोग आहे? मुळात ते प्रतिजैविक आहे. डॉक्टर देखील तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला अँटीबायोटिक हे आधीच देतो. त्याच्यामुळे अँटीबायोटिक 3 प्रकारचे आहे आपल्याकडे. स्टेप्टोसायक्लिन म्हणजे टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड आणि स्टेप्टोमायसिन सल्फेट म्हणजे टेट्रासायक्लिनच्या ज्या पुढे येतात ते एक अँटीबायोटिक आहे. दुसरं म्हणजे कासुगामायसिन आणि तिसरं व्हॅलिडामायसिन. आपल्याला टोमॅटोमध्ये व्हॅलिडामायसिन वापरायचं नाही, त्याचा विषय बाजूला. आपल्याला 2 अँटीबायोटिक वापरता येतील, ते म्हणजे स्टेप्टोसायक्लिनच्या पुढ्या आणि दुसरं म्हणजे कासुगामायसिन. पण कधी वापरायचं?
ज्या वेळेस पाऊस नसतो ज्यावेळेस पाऊस नसतो, वातावरण क्लीन आहे, त्याच वेळेस अँटीबायोटिकचे स्प्रे घ्यायचे. मात्र वेदर प्रिडिक्शन देतो आपण, पुढे पाऊस येणार का नाही आपल्याला माहित राहतं. पुढे 5 दिवस जर पाऊस येणार नसेल तरच अँटीबायोटिकचे स्प्रे घ्या. अँटीबायोटिक जर झाडावरती गेलेला असेल तर बॅक्टेरियल करपा किंवा बॅक्टेरिया जीवाणू त्या झाडावर रुजणार नाही. पण कधी? रोग येण्याच्या आधी कासुगामायसिन किंवा स्टेप्टोसायक्लिन सल्फेट, टेट्रासायक्लिन हायड्रॉक्लोराइड म्हणजे स्टेप्टोसायक्लिनच्या पुढ्या जे हिंदुस्थानी अँटीबायोटिक म्हणून वितरित केलं जातं. दुसरं 2-ब्रोमो-2 नायट्रोप्रोपेन एक अँटीबायोटिक येतं, ते देखील तितक्या करता एक चांगलं आहे. 2-ब्रोमो-2 नायट्रोप्रोपेन एक अँटीबायोटिक येते, ते अँटीबायोटिक तितक्या करता तुम्ही वापरू शकता. फक्त लक्षात घ्या, कासुगामायसिन, स्टेप्टोमायसिन, 2-ब्रोमो-2 नायट्रोप्रोपेन हे जे अँटीबायोटिक, कुठलेही अँटीबायोटिक हे हेक्सापायरानोसोल अँटीबायोटिक आणि ग्लुकोपायरानोसोल अँटीबायोटिक या 2 गटात मोडतात. त्यामुळे हे अँटीबायोटिकचे स्प्रे देताना खूप आधी कधी द्यायचे? ज्यावेळेस प्लॉट हा कळी स्टेजमध्ये असतो तेव्हाच द्या. अँटीबायोटिक हे 25 दिवस काम करतं, लक्षात घ्या. त्यामुळे रोग येण्याच्या आधी द्या. कॉपर बरोबर द्या, ते कॉपर ऑक्झिक्लोराइड द्या, ओसाइड बरोबर द्या, कॉपर सल्फेट बरोबर द्या. त्यामुळे तुमच्या प्लॉटवरती देवी गोवर किंवा देवीचे टिपके, पानावरील टिपके येऊ शकत नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं टोमॅटोचं नियोजन करा. बघा, हे जे रोग आहे फार सोपे. मी तुम्हाला छोटे छोटे जे मुद्दे सांगितले ते फॉलो करा. कॉपरचे स्प्रे घ्या आणि सगळ्यात स्वस्त फॉर्म्युला आहे कॉपर. त्यामुळे लक्षात घ्या, खूप महागडी औषधं आणायची आणि मारायची काहीही गरज नाही. लेट ब्राईट डाउनीचं एकच टाकू शकता. म्हणून मी 4 सांगितले, 4 टाकण्याची गरज नाही. खूप कमी अशी बुरशीनाशक टाकून या ठिकाणी तुम्ही हे घेऊ शकता. सॉरी. आता झालं टोमॅटो कीड रोग नियंत्रण बघतो. आता कीड बघूया. शेतकरी मित्रांनो, बघा आता कीड, टोमॅटोवर येणाऱ्या मुख्य कीड म्हणजे नागाळी, लागवड झाल्यानंतर आळी, पांढरी माशी, तुटा अळी, मावा तुडतुडे, थ्रिप्स, फुलकिडे आणि लाल कोळी. आता जसं मी तुम्हाला कॉपरचा फंडा सांगितला ना, स्वस्त फंडा, एक स्वस्त फंडा सांगतो मी तुम्हाला. टोमॅटोची लागण झाली की जे प्रोफेनोफॉस जो मॉलिक्यूल आहे आपल्याकडे, किरॉक्रॉन वगैरे आपल्याकडे, नागार्जुन किरॉक्रॉन, सिजंडाचं किरॉक्रॉन येतं किंवा प्रोफेक्स येतं. याची 200 लिटरला किंवा 20 लिटरला 10 मिली सुरुवातीपासून 10 मिली, अर्धा मिलीपासून त्याचं प्रमाण सुरुवात करा. प्रत्येक 6 दिवसाला किरॉक्रॉनचा एक स्प्रे घ्या टोमॅटोवरती. याच्यापैकी कुठलीच कीड येणार नाही. सगळ्यात स्वस्त फॉर्म्युला आहे, पण कुठली कंपनी तुम्हाला सांगणार नाही. कारण जगामध्ये फक्त प्रोफेनोफॉस अंडीनाशक आहे. लक्षात घ्या, जगामध्ये फक्त प्रोफेनोफॉस अंडीनाशक आहे. म्हणून सगळ्या प्रकारच्या नागाळी, आळी, पांढरी माशी, तुटाळी, मावा तुडतुडे, थ्रिप्स, लालकुळी या सर्वांवरती प्रोफेनोफॉसचे स्प्रे घ्या. सगळ्यात सोपा फंडा आहे, तुम्हाला कोणीही सांगणार नाही तो. त्यामुळे तो कधी घ्यायचा? पण मात्र कॉपरचं प्रमाण मी जसं 1 ग्रॅम सांगितलं तुम्हाला सुरुवातीपासून, तसं प्रोफेनोफॉस अर्धा मिलीनं सुरुवात करा. जर ते 15-20 लिटरला 20-25 मिली घेतलं तर मात्र स्कॉर्चिंग येईल, फुलगळ, दुसरं काही अन्य प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतील. त्याच्यामुळं लक्षात घ्या, कॉपर एखाद्या सीवीडमध्ये, एखाद्या किरॉक्रॉन, प्रोफेनोफॉस हा जो मॉलिक्यूल आहे एखाद्या सीवीडमध्ये तो घेऊ शकता. आता सुरुवात करूया आपण. नागाळी. नागाळी कशी दिसते ते डिस्प्लेवर बघू शकता. ही नागाळी देखील तुम्हाला प्रोफेनोफॉस याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने ती कंट्रोल भेटते. आता नागाळी आणि आळी या एकमेकाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे आळीवर तुम्ही जी औषधं वापरतात तीच नागाळीवर देखील चालतात. तर सुरुवातीपासून प्रोफेनोफॉस असले तर नागाळीची नागाळी येण्याची शक्यता नसते. आता फार मोठ्या प्रमाणात नुकसान करणे म्हणजे आळी. आता आळीवरती खूप प्रकारची कीटकनाशके मार्केटमध्ये. त्याच्यात कुठली कीटकनाशक मारायची, फक्त ग्रुप बदलून घ्या.
तुम्ही स्पिनोसॅड म्हणजे स्पिंटॉर घेऊ शकता. तुम्ही एक तर स्पिंटॉरच घ्या, नाही तर मग डेलिगेट घ्या. प्रभावी काम करतं. पूर्ण सेटिंग झाली, आता पूर्ण फळं लागली, त्यावेळी डेलिगेटचा एक स्प्रे जरी घेतला तरी आळीवर चांगल्या पद्धतीने ते काम करतं. फक्त स्कॅन करून घ्या कुठलंही औषध घेताना. त्याच्यानंतर BASFचं एक्सपोनस येतं. आता एक्सपोनस चांगल्या प्रकारे पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडे, मावा, फुलकिडे, आळी आणि तुटाळी सगळ्यांवर काम करतं ते. मेटाडायमाइड आणि आयझॉक्झोलिन गटातलं ते कीटकनाशक आहे. आळीवरती एकतर हे घ्या, एक्सपोनस घ्या किंवा ग्रासिया घ्या. ग्रासिया फ्लुक्झामेटामाइड येते त्याच्यामध्ये. तो मॉलिक्यूल देखील आळीवरती, थ्रिप्सवरती, पांढऱ्या माशीवरती, तुटाळीवरती, नागाळीवरती चांगला पद्धतीने तो काम करतो. एकतर डेलिगेट घ्या, एकतर एक्सपोनस घ्या किंवा ग्रासिया घ्या किंवा सिमोडिस घ्या. तर सिमोडिस आपण लाल कोळी करता ठेव मागवतो, पण आळी करता हे 2-3 मॉलिक्यूल सांगितले चांगले. किंवा पॅराझाईट. काय होतं, जुनी जी केमिस्ट्री आता आपण नवीन केमिस्ट्रीकडे चालायचंय. त्याच्यामुळे आळीवरती मी तुम्हाला नवीनच केमिस्ट्री या ठिकाणी सांगतोय. आळीवर भरपूर मॉलिक्यूल आहे, कमीत कमी जवळ 50 मॉलिक्यूल आळीवरतीचे. पण आपल्याला काय होतं म्हणजे का जुने मॉलिक्यूल न मारता नवीन मॉलिक्यूलकडे आपल्याला जायचंय. त्यामुळे आळीवर एक स्प्रे दिला तर टेन्शन नाही. एक्सपोनस किंवा ग्रासिया घेऊ शकतात किंवा बायरचं व्हायोगो येतं. व्हायोगो आणि मोमेंटो उडी असं दोन्हींचं एक कॉम्बिनेशन जरी दिलं तरी आळीवरती तुम्हाला चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी पाहायला भेटतं. आता तिसरा मुद्दा आहे पांढरी माशी. आता ह्या पांढऱ्या माशी करता अँटीफ्लाय म्हणून GNP ॲग्रो सायन्सचं एक प्रॉडक्ट आहे. एवढं प्रभावी प्रॉडक्ट आहे ते. तुम्ही डिस्प्लेवर टाकतो अँटीफ्लाय, बघा तुम्ही डायरेक्ट त्या मी स्प्रे केला होता तर माग पांढऱ्या माशांचा पटरा पडतो. एवढं खतरनाक आहे ते प्रॉडक्ट. अँटीफ्लाय म्हणते त्याला. GNP ॲग्रो सायन्स नाशिकचीच कंपनी, त्या कंपनीचं एकदम जोरदार असं काम करतं ते. किंवा BASFचं इफिकॉन नावाचं एक नवीन आलंय ते. थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुड्यावरती माव्यावरती काम करतं. तर नवीन केमिस्ट्री ते घ्या, ते देखील चांगलं काम करतं. किंवा आपले जुने टाटा मानिक, बायफेन्थ्रिन ते आहेच, पण तेवढे प्रभावी काम करत नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी ते सांगत नाही. किंवा BASFचं सेफिना, ते देखील पांढऱ्या माशीवर उत्कृष्ट असं काम करतं. आता चौथा जे आहे ते म्हणजे तुटा आळी. आता तुटा अब्सोल्युटा हा पतंग आहे. ह्या पतंग काय करतो, डिस्प्लेवर मी प्रत्येकाची एक इमेज टाकत जाईल, ते बघून घ्या. हा पतंग पानाच्या पापुद्र्यामध्ये अंडे घालतो आणि त्याच्यातून ती आळी बाहेर येते आणि ती तत्काळ फळात जाते. या तुटा आळीमुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याचे पतंग लावताना प्लॉटच्या कडेकडेने त्याचे लूर भेटतात, त्याचे जे कामगंध सापळे भेटतात, ते टोमॅटोच्या प्लॉटमध्ये लावायचे नाही. ते फक्त बाजूबाजूने लावा. त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होत असतं. आजूबाजूला लावल्यामुळे त्या तुटा आळीला डेलिगेट किंवा स्पिनोसॅट चांगलं काम करतं. लक्षात घ्या. चांगल्या प्रकारे ते त्याचं नियंत्रण त्या तुटा आळीचं त्या ठिकाणी ते आपल्याला डेलिगेटचा एक जर स्प्रे दिला तर तुटा याच्यावरती प्रभावी असं त्या ठिकाणी ते काम करताना दिसतं. किंवा स्लेअर प्रो जरी ड्रिपने एकरी 1 लिटर दिलं तरी तुटाचं चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी आम्हाला दिसलंय. लक्षात घ्या. एकरी 1 लिटर स्लेअर प्रो थायमेथॉक्झाम जे येतो त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे नियंत्रण या ठिकाणी आम्हाला तुटा आळीवरती दिसलंय. फार असं नुकसान त्या ठिकाणी होत. ज्यावेळेस टोमॅटोचे प्लॉट कमी असतात त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी आपल्याला तुटा आळी करता गॅस पॉयझन जसं लॅन्सर गोल्ड येतं किंवा इमिडॅसिपेट सारखी औषधं आपल्या त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची. दुसरं 5वा जो किड आहे मावा, तुडतुडे आणि फुल थ्रिप्स. याच्यावरती तुम्हाला BASFचं इफिकॉन जे येतं, या सर्वांवरती मावा, तुडतुडे, थ्रिप्स हे शक्यतो टार्गेट साईट जे पेस्ट आहे याच्यावरती एकच काम करतं. इफिकॉन जे येतं BASFचं ते देखील त्याच्यावरती चांगलं काम करतं. त्यामुळे खूपच मॉलिक्यूल आणायचे, खूप औषध आणायचे मारायचे, त्याच्यामुळं आपल्याला शरीराला त्रास नको आणि अशी सुरक्षित केमिस्ट्री त्या ठिकाणी आपल्याला वापरायची. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे लाल कोळी.
बघा आता हा लाल कोळी शक्यतो पावसाळी टोमॅटोला येत नाही, पण शेवटी शेवटी भाद्रपद महिन्यामध्ये टोमॅटो संपताना येतो किंवा उन्हाळी प्लॉटला त्याचे नुकसान खूप दिसतं. त्यामुळे लाल कोळीवर अनेक मॉलिक्युल आहे, खूप आहे, 17 मॉलिक्युल आहे लाल. जसं फेनपायरॉक्सिमेट येतं, सेदना येतं किंवा इटाक्साझोल म्हणजे बोर्निओ येतं किंवा अबामेक्टिन येतं किंवा स्पायरोमेसी फेन म्हणजे ओबेरॉन येतं किंवा अजून बऱ्याच प्रकारची औषधं आहे. पण नवीन आलेले एक सिमोडिस आले सीजनलाचं. त्या सिमोडिसला तुम सिमोडिस का द्यायचंय? सिमोडिसमध्ये आयसोसायक्लोसिरम नावाचा कंटेन आहे. तो थ्रिप्स, पांढरी माशी, आळी बरोबर लाल कोळीचं चांगलं नियंत्रण करतो. त्यामुळे सिमोडिसचा एक स्प्रे जरी दिला तुम्ही, तुम्हाला वाटतं लाल कोळी, टोटल लाल कोळी थांबला जातो. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. किंवा सल्फरचा एखादा स्प्रे जरी घेतला तरी त्या ठिकाणी तुमचं काम होऊन जातं. अशा पद्धतीनं रोग आणि कीड नियंत्रणे फार अवघडात जायचं नाही शेतकरी वर्गाने. त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीनं अशी थेरी असते आणि ती त्यामुळे घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. एक मुद्दा राहिला डम्पिंगचा, मी सेपरेट व्हिडिओ पण बनवलाय. पण सर्व शेतकरी वर्गांनी साधारणपणे प्रत्येक 10 दिवसाला एकरी 2 ते 3 लिटर फॉस्फरिक ऍसिड ड्रिपनं देत राहायचं. त्याच्यामुळे मुळी देखील चालते आणि डम्पिंग देखील येत नाही. हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी तुम्ही फॉलो करा आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करा. धन्यवाद.